तिथपर्यंत ॲम्ब्युलन्सच्या आणि त्या सगळ्या रांगा लागल्या. जेव्हा कधी मुसळधार पाऊस कोसळतो आणि एखाद्या डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावाभोवती भीती पसरते, तेव्हा निश्चित आपल्या ओठावर येतं ते म्हणजे माळीण सदृश्य परिस्थिती निर्माण होते का? या माळीण गावाच्या दुर्घटनेला आज 30 जुलै रोजी तब्बल 12 वर्ष म्हणजे एक तप पूर्ण झालेलं आहे. जेव्हा कधी हा मुसळधार पाऊस कोसळतो तेव्हा पुन्हा याच भागातली अशी जी गावं आहेत, अजूनही जी माळीणसारखी परिस्थिती होते, त्यांच्या डोळ्यासमोर हा सगळा घटनाक्रम सहज तरळून जातो. ते हे जुनं माळीण गाव. ह्या जुन्या माळीण गावामध्ये ज्या वेळेस 30 जुलै 2014ची एक सकाळ अशी झाली की हा जो इकडे डोंगर या गावाच्या वर होता, या डोंगरावरची एक जी दरड होती ती कोसळली आणि थेट या गावावर आली. आत्ता दृश्यामध्ये जी शाळा दिसते, त्याचा जो कोपरा दिसतोय, त्याच भागावर ही संपूर्ण दरड येऊन कोसळली होती आणि ही शाळा थोडक्यात बचावली होती. मात्र अशा पद्धतीने आपण पाहिलं तर हे जुनं माळीण जे गाव आहे ते या ठिकाणी होतं. अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर इथे जी छोटी लोकसंख्येचं गाव होतं, मात्र ही सगळी आदिवासी जी लोक होती ती गुण्या गोविंदाने इथे नांदत होती, सण समारंभ आपले साजरे करत होती. अशा पद्धतीचं हे जुनं माळीण गाव होतं, जिथे आजही हनुमानाचं मंदिर जे आहे ते जसंच्या तसं उभारलं गेलेलं आहे. याच हनुमानाची इथे यात्रा भरत असे, असे इथले आदिवासी नागरिक सांगतात. आणि याच्या जवळ जर आपण पाहिलं तर या हनुमान मंदिरालगत असणाऱ्या या गावाच्या मध्यभागी म्हणजे जी काही घटना घडली होती त्या दरडीमध्ये जे काही लोक जवळजवळ 151 लोकांनी आपले प्राण गमावले होते, त्यांचे इथं स्मृतीस्थळ उभारल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. हेच ते स्मृतीस्थळ ज्या ठिकाणी आजही दरवर्षी 30 जुलैला येऊन अनेक जे आदिवासी बांधव आहेत, इथले नागरिक आहेत, ते आदरांजली वाहत असतात, श्रद्धांजली वाहत असतात. असं हे स्मृतीस्थळाचं ठिकाण जे डोंगराच्या खाली कुशीमध्ये ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली होती त्याच ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. आणि जवळजवळ राज्यभरात जगभरात ज्यांना कोणाला माळींची ही जेव्हा केव्हा स्मृती येते किंवा आठवावंसं वाटतं हा सगळा घटनाक्रम जो घडला होता 30 जुलैला, त्या लोकांची आठवण म्हणून हा स्मृतीस्थळाचा हा संपूर्ण भाग उभारला गेलेला आहे. याकरिता शासनाने इथे खर्च केलेला आहे. जुनं माळीण जे गाव आहे ते आता नवीन ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे, नवीन माळीण. त्या ठिकाणी प्रशासनाने व्यवस्थितरित्या त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण जर पाहिलं तर हेच ते स्मृतीस्थळ आणि यावर या 151 लोकांची नावं जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळतात, जे 30/7/2014 रोजी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या दुर्घटनेत मयत झालेल्या 151 व्यक्तींची ही नावं आहेत. निश्चितच ही जी दुर्घटना घडली होती त्यामधून आपण बरंच काही शिकायला हवं. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रयत्न करायला हवेत. इथे आंबेगाव तालुक्यामध्ये अजूनही काही जी गावं आहेत ती अशा पद्धतीने भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम प्रशासनाने हाती घेतलेलं आहे. मात्र आज एक तप उलटल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ह्या आठवणी आल्याशिवाय राहत नाही. जवळजवळ 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत, मात्र माळींची जी काही ही दुर्घटना घडली त्याच्या आठवणी आल्यानंतर आजही इथल्या आदिवासी नागरिकांच्या डोळ्याच्या कडा ओलावतात. एकूणच या दुर्घटनेमध्ये जे काही घडलं होतं त्याच्यामुळे त्यांनी त्यांची जवळची लोक गमावली. कुणी आई गमावली, वडील गमावले, भाऊ गमावलाय. अशा पद्धतीने आपल्या घरातलं कोणीतरी गमावलेले व्यक्ती देखील आजही या माळींमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेस वार्तांकन करताना मला देखील जेव्हा ही प्रथमतः माहिती मिळाली होती, ती इथले एक एस टी ड्रायव्हर होते जे आहुपे गाडी मुक्कामी घेऊन जायचे. ते जेव्हा आहुप्यावरून खाली येत होते, म्हणजे इथून जवळ 30 ते 35 किलोमीटर आहुपे आहे, त्यांना शेजारचा जो कोंढऱ्याचा घाट आहे तिथून ही सगळी दुर्घटना थोडीशी लक्षात आली. त्यानंतर इथे स्टॉपवर काही लोक होती, त्यांनी सांगितली आणि जगासमोर जी काही पहिली दृश्य आली इथे माळीण गाडलेलं, ती मी टिपलेली होती. निश्चितच मलाही या गावाचा जेव्हा केव्हा बातमीच्या निमित्ताने संपर्क आला, यातली जी काही नावं आहेत त्या व्यक्तींना मी जवळून भेटलो होतो आणि माझ्याही त्या सगळ्या घटनाक्रमाच्या आठवणीने आज हृदय हेलावून न येईल तरच नवल. एकूणच ही जी परिस्थिती आहे ती कोणत्याही गावावर येऊ नये, कुणावर येऊ नये, यासाठी प्रशासनाने भविष्यात काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. हेच खरं तर या 12 वर्षांनंतर आपण ही आदरांजली यांना वाहताना लक्षात घ्यायला हवं. आपण या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहूया.
अविनाश पवार, NDT मराठी, माळीण, पुणे.